उद्धव ठाकरेंनी सगळी आव्हानं मोडून काढत भाजप रिपाईच्या साथीने मुंबई आणि ठाणे जिंकून दाखवलं। राज ठाकरेंसह सगळ्या विरोधकांच्या टीकेचं लक्ष्य ठरलेल्या उद्धव ठाकरेंनी या अग्निपरीक्षेमध्ये यश मिळवलं आणि सलग चौथ्यांदा मुंबईची सत्ता राखली आणि आपलं नेतृत्वही पुन्हा सिद्ध केलं। मुंबईत सत्ता राखण्याचं अवघड आव्हान पार केल्यानंतर शिवसैनिकांनी असा बेभान जल्लोष साजरा केला। एकीकडे महापालिका निवडणुकीसाठी प्रथमच झालेली दोन्ही काँग्रेसची आघाडी आणि दुसरीकडे आरोपांच्या फैरी झाडणारे राज ठाकरे। त्यामुळे मुंबईचा बालेकिल्ला शिवसैनिकांनी जिद्दीने लढवला आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जिंकूनही दाखवला। अर्थात मुंबई ठाण्यात रणमैदानात उतरलेल्या बाळासाहेबांचा करिश्मा या निवडणुकीतही दिसला। बंडखोरीनं त्रस्त असतानाही मित्रपक्ष भाजपने केलेली चांगली कामगिरी आणि रिपाईची मिळालेली साथ यामुळे मुंबईचा गड शिवसेनेला सर करता आला। काँग्रेसमधल्या लाथाळ्या आणि गटबाजी हे काँग्रेसच्या पराभवाचं एक कारण जरूर असेल, पण मनसेमुळे मोठ्या प्रमाणात मतविभागणीचं आव्हान समोर असतानाही शिवसैनिकांनी जीवाचा रान केलं आणि मुंबईत पुन्हा एकदा शिवसेनेचा आवाज घुमवला। शिवसेनेचे कार्याध्यक्ष विजयानंतर पत्रकारांना सामोरे गेले तेव्हाही त्यांनी विजयाचं सारं श्रेय शिवसैनिकांनाच दिला। हा विजय माझा नाहीये, मी शून्य आहे। तमाम मुंबईकरांना मी या विजयाचं श्रेय त्यांच्या चरणी मी अर्पण करतो आहे। शिवसैनिकांनी अहोरात्र मेहनत केली, त्या मेहनतीला खरंच तोड नाही। असे शिवसैनिक मिळणं हे जन्मोजन्मीचं भाग्य आहे। या शिवसैनिकांना, मुंबईकरांना आणि अर्थातच सोबत असलेल्या भाजप आणि आरपीआयला त्यांना या विजयाचं मी श्रेय देत आहे। मुंबई ठाण्याचे गड राखल्यानं उद्धव ठाकरेंचा विश्वासही दुणावला असेलच। जिल्हा परिषद निवडणुकांकडे उद्धव ठाकरे फिरकले नाहीत, पण रत्नागिरी, रायगड, हिंगोली, जळगाव, जालना, औरंगाबाद आदी जिल्हा परिषदात लक्षवेधी जागा जिंकून शिवसेनेनं आपली ताकद कायम ठेवली आहे। राज्याची सत्ता पुन्हा मिळवायची असेल तर उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढून मेहनत करावी लागेल। भविष्यात राज्याच्या राजकारणाला ही युती कोणतं वळण देते हे पाहणं त्यामुळेच औत्सुक्याचं ठरेल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट।